कांग्रेस नेता नाना पटोले ने जीएसटी और केंद्र सरकार पर तीखा हमला बोला। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 2017 में बाबा साहब अंबेडकर की आर्थिक नीति बदलकर आरएसएस और भाजपा की नीति लागू की और उस समय इसे उत्सव की तरह पेश किया। पटोले ने आरोप लगाया कि जीएसटी में आम जनता को लूटा है, गरीबों के पैसे छीने गए हैं और अब फिर से इसे उत्सव बताकर जनता के साथ धोखा किया जा रहा है। उन्होंने कहा कि राहुल गांधी ने पहले ही जीएसटी को गब्बर सिंह टैक्स कहा था और आज भी यह आम लोगों को लूटने का काम कर रहा है। पटोले ने महाराष्ट्र सरकार पर भी निशाना साधते हुए कहा कि राज्य में किसान और युवा आत्महत्या कर रहे हैं, जातीय तनाव बढ़ाया जा रहा है और सरकार केवल घोषणाओं के सहारे चल रही है। उन्होंने कहा कि कई महामंडल केवल जातियों के नाम पर बनाए गए, लेकिन उनमें कोई ठोस आर्थिक फायदा नहीं है। सरकार को हर महीने कर्मचारियों का वेतन देने के लिए ओवरड्राफ्ट करना पड़ता है। उन्होंने ये भी कहा कि ओबीसी समाज को रास्तों पर उतरने के लिए मजबूर कर दिया गया है और भाजपा समाज में फूट डालकर सत्ता कायम रखना चाहती है। कांग्रेस नेता ने आगे कहा कि केंद्र सरकार ने अब तक जातिवार जनगणना शुरू नहीं की है, जबकि कर्नाटक में उनकी पार्टी की सरकार ने सामाजिक शैक्षणिक सर्वे के आधार पर यह कदम उठाया है। क्रिकेट पर भी सवाल उठाते हुए उन्होंने पूछा कि भारत पाकिस्तान मैचों को भाजपा सरकार क्यों बढ़ावा दे रही है और पाकिस्तान को सबक क्यों नहीं सिखाया जा रहा। पटोले ने कहा कि नरेंद्र मोदी और भाजपा की नीतियां जनता के खिलाफ हैं और देश को कर्ज और आर्थिक संकट में धकेल रही हैं। आमचे पॉल पोस्ट टाकतो तुम्ही आजपासून जीएसटी मध्ये जे बदल झाले ते सुरुवात झाली, नवीन स्लॅब पाहायला मिळत आहे, कशा प्रकारे बघता या निर्णयाकडे केंद्र सरकारच्या? एक मन आहे, जिथला राजा व्यापारी तिथली जनता भिकारी अशी मन आहे। आपल्याला लक्षात असेल की आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2017 मध्ये सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून भाजप आणि आरएसएसचं आर्थिक धोरण आणलं आणि त्या आर्थिक धोरणाच्या आधारावर उत्सव साजरा केला। ज्यावेळेस आपण पहिल्यांदा जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा मध्यरात्री आपण सेंट्रल हॉलला पार्लमेंटच्या तिथं उत्सव साजरा केला होता। तोच उत्सव नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये केलेला होता। या जीएसटीनं या देशातल्या गरीब सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना लुटून मोदीजींच्या मित्रांना या गरिबांचे सर्वसामान्यांचे पैसे लुटून देण्यात आले आणि आता आपण पाहतोय की काल अजून प्रधानमंत्री सजून धजून देशाच्या जनतेसमोर आलेत आणि पुन्हा ते म्हणतात की हा सुद्धा एक उत्सव आहे। किती याच्यामध्ये किती वस्तूमध्ये यांनी जीएसटी कमी केला त्याची माहिती एकदा स्पष्ट सांगावी। इतर असा शब्द काय, स्पष्टता त्याच्यामध्ये नाही। पुन्हा मागच्यापेक्षा थोडे कमी आम्ही लुटू पण जनतेला लुटू अशा पद्धतीची भूमिका देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात आहेत। याचाच अर्थ की अजूनही आम्ही लुटू आणि आम्ही जनतेला लुटू आणि पुन्हा आम्ही आमच्या मित्रांना पैसे देऊ आणि देश आणि राज्य हे कर्जामध्ये डुबवू आणि देशाच्या लोकांना पूर्ण कर्जामध्ये डुबवून हा देशच आर्थिक डबघाईस आणायचा, हाच उत्सव नरेंद्र मोदीजी आणि भाजप साजरे करताना आपण पाहतो। काँग्रेस भाऊ एक मिनिट, याच्यामध्ये जे दर कमी झाले अनेक वस्तू त्यामुळे नागरिकांनाच फायदा होईल याचा? अरे मी तेच म्हणतोय ना, मी उल्लेख केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून MRP वालं धोरण बदलून जीएसटीचं धोरण यांनी आणलं, ज्याचा विरोध राहुल गांधीजींनी केला की हा गब्बर सिंग टॅक्स आहे। गरिबांकडून लूटपाट जे करून मित्रांना दिली जाते आहे हे तर स्पष्ट झालेलं आहे। जीएसटी काही रद्द केली गेली नाही, जीएसटी अजूनही चालू आहे आणि सर्वसामान्याला लुटलंच जाणार आहे। वेगळ्या वेगळ्या वस्तूंमधून जनतेला लुटलं जाईल आणि मित्रांना पैसा चालला जाईल। त्यामुळे हे जे आहे की आपलेच पाय लागायचे आपल्याच हाताने आणि आपलीच पाठ ठोपटायची, ही जी काही भूमिका आता नरेंद्र मोदीजी मांडतात आहेत, भाजप मांडते आहे, ते याच्यातून स्पष्ट होते। शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना सूचना दिलेली आहे, कानउघडणी केलेली आहे की ग्राउंडवर राहा, काम करा, काम चुकारपणा चालणार नाही। म्हणून या सरकारमधले कोणीच ग्राउंडवर नाही आहे।
आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रामधला तरुण आत्महत्या करतोय, या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, जाती जातीमध्ये या राज्यामध्ये भांडणं लावून दिली गेलेली आहेत. अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलं की लोकांना बरं वाटावं, अशा पद्धतीचा प्रयत्न भाजपही करते, शिवसेनाही करते आणि अजित पवारांची राष्ट्रवादी करते आहे. त्या मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला, बांधला बसता बांधला. कमी किमतीत आणि क्वालिटी सोबत बरं का. सिटी आहे तर शक्य आहे.